कविता राणे जेएम विशेष मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। राजकारण म्हटलं की त्यात कधीही काहीही स्थिर स्थावर असं नसतंच। शिवसेना, ठाकरे गट आणि भाजपला सुद्धा हे तंतोतंत लागू होतं। मराठी नवीन वर्षाच्या आधीच नवी दिल्लीमध्ये ऑपरेशन टायगर सुरू झाले अशी चर्चा आहे। उद्धव ठाकरेंचे किमान 6 खासदार शिवसेनेमध्ये नेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती मिळते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेल्या 3 दिवसांपासून दिल्लीत ठाण मांडून आहेत। राज्य विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असताना एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये आहेत। त्यांचा हा दिल्ली दौरा ऑपरेशन टायगर साठीच आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे। माहिती जर खरी असली तर त्यामागचं एकमेव कारण म्हणजे एनडीएच्या खासदारांची संख्या वाढवणं। 2024 मध्ये भाजपला बहुमताचा आकडा गाठता आला नव्हता, त्यामुळे जेडीयू आणि तेलुगू देसम पक्षाची मदत घ्यावी लागली। तेव्हापासून एनडीएचा संसार व्यवस्थित सुरू आहे, पण राजकारणात पर्यायी सोय सुद्धा करून ठेवावी लागते। एनडीए जेडीयू आणि टीडीपी इतक्या जागा असलेला तिसरा पक्ष नाहीये। शिंदेंकडे सुद्धा फक्त 6 खासदार आहेत। संख्या जर 12 वर गेली तर शिंदेंचं दिल्लीतलं राजकीय वजनही वाढेल आणि पुढच्या मंत्रिमंडळ फेरबदलात आणखी एखादं खातं मिळण्याची शक्यताही निर्माण होईल। पण हे सगळं अवलंबून आहे ठाकरेंच्या खासदारांवर। जर हे ऑपरेशन खरंच सुरू असेल तर येत्या काही दिवसांमध्ये मोठे राजकीय भूकंप होण्याची शक्यता नाकारता येत नाही। या कथित ऑपरेशन टायगर बद्दल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि शिंदेचे मंत्री उदय सामंत यांनी काय प्रतिक्रिया दिल्या बघूया। शहा आणि मोदींनी या सगळ्या लोकांची मांजरं केलेली आहेत। मांजर आणि सत्ता आणि पैसे आहेत मोठ्या प्रमाणामध्ये, तपास यंत्रणा आहे, निवडणूक यंत्रणा हाताशी आहे, त्याचा गैरवापर करून हे आमिष दाखवतात। उपमुख्यमंत्री शिंदे असतील किंवा अजित पवार गटाचे नेते असतील, हे जे पक्ष आहे हे पक्ष मी कालही सांगितलं, वारंवार सांगतो, हे पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्षाचे अंगवस्त्र आहे। हे पक्ष अमित शहानी स्थापन केलेले पक्ष आहे। अजित पवारांचा जो पक्ष आहे तो काय शरद पवारांनी स्थापन केलेला पक्ष नाही, किंवा डेप्युटी सीएम एकनाथ शिंदे यांचा जो गट आहे तो काय बाळासाहेबांचा पक्ष नाही। हे अमित शहानी स्थापन केलेले पक्ष आहे। हे नरेंद्र मोदी हे त्यांचे मार्गदर्शक आहेत। दिल्लीमध्ये बसल्यावरती अशा अनेक माहिती येत असतात, त्या माहित्यांचे संकलन मी कोणाचं नाव घेणार नाही, कोणाचंही नाव घेण्याचा मला अधिकार नाही, किंवा कोणावरती चिखलफेक करणं, आरोप करणं हे योग्य नाही अशा प्रकारे राजकीय दृष्ट्या। पण काहीतरी घडतंय, खतखततंय आणि त्याचा स्फोट होऊ शकतो। केले तुका आणि झाले माका असे आमच्या कोकणामध्ये म्हण, ते काहीतरी करायला जात ते त्यांच्यावरती उलटू शकतो। साहेबांचा जो दौरा होता दिल्लीचा हा 100% खासदार मोदयांना भेटण्यासाठी होता आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी खासदारांनी कशा पद्धतीनं एनडीएला पूरक भूमिका घ्यावी सभागृहात याचं मार्गदर्शन साहेबांनी केलं। आणि मी परत एकदा सांगतो की नरेंद्र मोदी साहेबांना भेटणं, अमित शहा साहेबांना भेटणं हे अर्थसंकल्पामध्ये गेल्यानंतर हे खरोखरच साहेबांना ते भेट देत असतात। त्या पाहुण्यात ते भेटलेले आहेत। याच्यामध्ये टायगर ऑपरेशनसाठी माननीय शिंदे साहेब हे तिकडे गेलेले नाहीत आणि टायगर ऑपरेशन शिंदे साहेबांना राबवावं लागत नाही। हे ऑपरेशन टायगर आहे काय? उद्धव ठाकरेंकडे 9 खासदार आहेत, एकनाथ शिंदेंकडे 6 खासदार आहेत। पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत 2/3 सदस्य बाहेर पडू शकतात, मात्र त्यांना कोणत्या तरी वेगळ्या पक्षामध्ये विलीन व्हावं लागतं। म्हणजे ठाकरेंच्या किमान 6 खासदारांना बाहेर पडावं लागेल, दुसऱ्या पक्षात जावं लागेल। पण ही संख्या 6 पेक्षा कमी राहिली तर बाहेर पडलेल्या सगळ्यांची खासदारकी थेट रद्द होईल। सहा खासदार जर शिंदेंच्या शिवसेनेत गेले तर शिंदेंकडल्या खासदारांची संख्या 12 वर जाईल। आणि आता ठाकरे गटाचे खासदार कोण कोण आहेत त्यावर एक नजर टाकूया। दक्षिण मुंबई मधनं अरविंद सावंत, दक्षिण मध्य मुंबई मधनं अनिल देसाई,
ईशान्य मुंबईमधनं संजय दिना पाटील, परभणीमधून संजय जाधव, शिर्डीमधून भाऊसाहेब वाकचौरे, हिंगोलीमधून नागेश पाटील आष्टीकर, वाशिममधून यवतमाळ वाशिम मतदारसंघ आहे हा लोकसभेचा, ज्यातून संजय देशमुख हे ठाकरेंचे खासदार आहेत. नाशिकमधून राजाभाऊ वाजे, आणि राजकीय विश्लेषक किरण तारे यांनी या संदर्भात काय मत व्यक्त केले बघूयात. उद्धव ठाकरे यांचे समर्थक एकनाथ शिंदे यांच्या संपर्कामध्ये आहे हे आता काही नवीन राहिलेलं नाही, त्यामध्ये काही बातमी राहिलेली नाही, ते काही लपून राहिलेलं नाही. प्रश्न हा आहे की ते खरोखर शिंदेच्या सोबत जातील का, तिकडे जाऊन त्यांना काय मिळणार, आणि खरंच शिंदेच्या संपर्कामध्ये काही लोक आहेत का आणि त्यांची संख्या किती आहे. महाराष्ट्रामध्ये राज्यसेवेची निवडणूक झाली असती तर कदाचित या प्रश्नांची उत्तर आपल्याला अगदी सरळ सरळ मिळाली असती. मात्र ती निवडणूक न झाल्यामुळे आणि पुढची 3 वर्ष कुठलीही निवडणूक नसल्यामुळे हा सगळा पेच निर्माण झालेला आहे. आपल्याला फक्त स्पेक्युलेशन करता येऊ शकतात, आपल्याला काही आडाखे बांधता येऊ शकतात, मात्र ठोस माहिती अशी आता कोणाकडेही नाही. पण तरीही उपलब्ध माहितीच्या आधारावर काही विश्लेषण करायचं असेल तर मला असं वाटतं की उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून आता कोणीही एकनाथ शिंदेच्या पक्षामध्ये किंवा भारतीय जनता पार्टीकडे जाण्याच्या मनस्थितीमध्ये नाही. त्याचं कारण असं आहे की तिकडे गेल्यानंतर सत्तेची ऊब तर त्यांना मिळेल, मात्र ज्या प्रकारची वागणूक त्यांना तिकडे दिली जाईल त्याबद्दल कोणाचीही शाश्वती राहिलेली नाही. एकनाथ शिंदेनी ज्या प्रकारे ज्योती वाघमारे यांच्यासारख्या अगदी नवख्या कार्यकर्त्याला राज्यसभेची जागा मिळवून दिली, ते बघता उद्धव ठाकरेंच्या पक्षातले किंवा शिंदेच्या पक्षातले स्वतःचे सुद्धा जे जुने जाणते नेते आहेत, ज्यांना काहीतरी राजकारणामध्ये बरीचशी वर्ष झालेली आहेत, त्यांनी राजकारणामध्ये काढलेली आहेत, अशा सगळ्या नेत्यांच्या मनामध्ये चलबिचल होणं स्वाभाविक आहे. त्यामुळे पक्षांतर तर करायचं, पण पक्षांतर केल्यानंतर जर त्याच्या बदल्यात काही मिळणार नसेल, सत्तेचं पद मिळणार नसेल किंवा सत्तेमध्ये वाटा मिळणार नसेल, मंत्रिपद मिळणार नसेल, तर पक्षांतर का करायचं असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे मला असं वाटतं की उद्धव ठाकरे यांच्याकडून आत्ताच्या घडीला किंवा येत्या काही वर्षभरामध्ये तरी कोणी पक्षांतर करून जाईल अशी काही शक्यता नाही. निवडणुका जवळ येतील, लोकसभेची असो किंवा विधानसभेची असो, त्यावेळेला घाऊक पक्षांतर होत असतात, तो भाग वेगळा. पण आत्ताच्या परिस्थितीचा आपण जर विचार केला तर अशा प्रकारची कुठलीही शक्यता मला दिसत नाही.